टी-ई-टी 2024 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघत आहोत आपण. तर पाण्याच्या टाकीचा 3/4 भाग पाण्याने भरला आहे. ठीक आहे. एक पाण्याची टाकी लिहिली आहे अशी. आता तिचा 3/10 म्हणजे पाण्याच्या टाकीचे असे 10 भाग केलेले आहेत. ठीक आहे. त्याचे 3/10 भाग म्हणजे एवढी टाकी भरलेली आहे पाण्याने. ठीक आहे. आता काय केलेलं आहे पुढे 3/10 भाग पाण्याने भरले. आता पुढे काय त्यातून 51 लिटर पाणी काढले. ह्या टाकीमधून समजा 51 लिटर पाणी काढलं. ठीक आहे. एवढं पाणी काढलं त्याने. आता टाकीत एवढंच पाणी उरलेलं आहे. 51 लिटर काढलं. तर टाकीमध्ये 1/9 भाग पाणी शिल्लक राहते. आता हे जे पाणी उरलेलं आहे ते पूर्ण होतं 3/10. आता हे फक्त जे व्हाईट दिसत आहे तुम्हाला ते आहे 1/9 भाग पाणी टाकीचं. फक्त व्हाईट जे आहे ना ते 1/9 भाग आहे आणि हे पूर्ण जे होतं ते 3/10. तर ते तेवढं उरलं म्हणे टाकीत पाणी 1/9 भाग पाणी उरलं. तर त्यांनी काय विचारलेलं आहे तर त्या टाकीचा अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील म्हणजे त्या टाकीचा जर अर्धा भाग केला बरोबर अर्धा भाग केला तर या अर्ध्या भागमध्ये किती लिटर पाणी राहील अर्धा भाग एरो 3 एरो मार्क केलेला आहे तो अर्धा भाग त्याच्यामध्ये किती लिटर पाणी राहील असं त्याने विचारलेलं आहे. ते कसं काढायचं तर हे आधी आपण सॉल्व्ह करून घेऊया. आता इथे बघा 1/9 आणि 3/10 भाग यांची आपण वजाबाकी करूया. 3/10 हे 1/9 भाग इकडे आणूया 1/9 भाग लिहित नाही मी आता हे 51 लिटर तिकडे जाऊन अधिक 51 होईल. ठीक आहे. आता हे तिरकस गुणाकार जर केला 9×3 = 27 आणि 10×1 = 10 आणि खालच्या छेदाचा गुणाकार 10 × 9 90 बरोबर 51. ठीक आहे. आता इथे बघा 27 - 10 किती येईल 17/90 बरोबर 51 आलं. म्हणजे आता व्यवस्थित जर विचार केला तर टाकीमध्ये जर टाकीचे जर 90 भाग केले तर त्यापैकी 17 भाग बरोबर 51 आहे. म्हणजे टाकीचा जर एक भाग म्हणजेच किती 17 × 51 एक भाग म्हणजेच किती झालं 3 लिटर झालं. ठीक आहे. म्हणजेच मग आपल्याला टाकीचा अर्धा भाग काढायचा आहे. आता हे पूर्ण टाकीचे केले तरी 90 भाग. टाकीचा अर्धा भाग म्हणजेच किती 90च्या अर्ध 45 भाग झाले. 45 भाग पाणी. मग आता एक भाग बरोबर 3 आहे तर 45 भाग बरोबर किती 45 भाग बरोबर काय कसं करायचं 45 गुणिले 3 करायचं 45 गुणिले 3 केलं तर 5 × 15 4 × 4 × 12 13 135 लिटर. ठीक आहे. हे उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 2. पुढचं गणित आहे एका त्रिकोणाचा पाया त्याच्या उंचीपेक्षा मोठा असून क्षेत्रफळ 1/2 x² अधिक 3x अधिक 2.1/2 आहे. तर त्या त्रिकोणाची उंची किती असं विचारलेलं आहे. तर आता इथे बघा आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची असतं. ठीक आहे. आता हे जे आहे ते त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण याचे अवयव पाडूया. याचे अवयव जर पाडायचे असतील तर ते कसे पाडायचे अवयव का पाडते कारण त्याच्या अवयवाच्या स्वरूपातच त्यांनी उंची दिलेली आहे आपल्याला त्याच्यामुळे. मग आता इथे 1/2 आधी आपण कॉमन घेऊया. आता इथे कंसामध्ये काय राहतं बघा 1/2 जर घेतलं याच्यामधून तर इथं राहील x². आता इथं 3 मधून जर 1/2 घेतलं तर जर 3 ला 1/2 काढायचं असेल तर 3 ला मी 2 ने गुणते आणि 1/2 पण गुणते. असं का करते 2 कॅन्सल होईल याची किंमत सेम राहते 3. मग आता काय केलं 3 गुणिले 1/2 म्हणलं 1/2 जर घेतलं तर इथं 3 गुणिले 2 बरोबर 6 राहील या कंसामध्ये 6x. आता इथं पण तसंच 2.1/2 म्हणजे किती 5/2 1/2 जर घेतलं तर इथं फक्त 5 राहील. ठीक आहे. आता याचे अवयव सरळ सरळ आहेत. बेरीज 6 आणि गुणाकार 5 तर x आता कोणती उंची आणि कोणता पाया तर आता इथे बघा काय सांगितलेलं आहे पाया उंचीपेक्षा मोठा आहे. ठीक आहे. म्हणजे x अधिक 5 कधी पण मोठा आहे त्याच्यामुळे x अधिक 5 पाया येईल आणि x अधिक 1 उंची आहे. ठीक आहे. आपल्याला उंची विचारलेली आहे उंची आहे x अधिक 1